दर्शको नमस्कार. दर्शको, राजमुद्राच्या समाज मुद्रा विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित येवलीकर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. दर्शको, आपण मान्यवरांना बोलत असतो आणि त्यांच्याशी चर्चा करत असतो. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये ज्यांनी महिला आणि बालविकास सभापतीपद भूषवलेलं आहे, याशिवाय त्यांनी पंचायत समितीमधून देखील सभापती होत्यात आणि त्यांचा राजकारणात बराच अनुभव आहे. एकट्याच नाही तर दोघं जोडीनेही काम करणारे विठ्ठल पाटील डक तसेच सौसंगीता ताई विठ्ठल पाटील डक हे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आपल्या सगळ्यांतर्फे मी मॅडमचं स्वागत करतो. मॅडम नमस्कार. नमस्कार. मॅडम, आपण चर्चेला सुरू करण्याआधी एक महत्त्वाचा मुद्दा आता गाजत आहे. कालच अंबरनाथ येथे वाईट घटना घडली. 4 वर्षाच्या एका छोट्या 2 मुलीवर अत्याचार होतो. खूप मोठी ती प्रायव्हेट स्कूल आहे, खूप महागडी स्कूल आहे आणि घटना घडते. आणि 9 ऑगस्टलाच कलकत्ता येथे देखील एका महिला डॉक्टरवर तिच्यावर अमानुष अत्याचार होतो. अत्याचार तो होतच नाही, शिवाय तिची हत्या देखील होते, क्रूरपणे होते. कसं बघता आपण या दोन्ही प्रकरणाकडे? कलकत्ता येथे जी घटना घडली आणि शाळेमधली जी 4 वर्षाच्या बालिकेवर अनैतिक अत्याचार केला, ह्या दोन्ही घटनेचा मी निषेध करते. मी एक महिला आहे आणि जीवनामध्ये वावरत असताना आज महिला कुठेही सुरक्षित नाहीत, याचं एक चांगलं उदाहरण आहे. आज मी आई आहे आणि मलासुद्धा असा प्रश्न पडला की मुलींना आपण बाहेर शिकायला ठेवायचं का नाही, कुठेही सुरक्षित नाहीत. त्यामुळे या दोन्ही घटनेचा मी निषेध करते. बरं मॅडम, आपण अनेक वर्षापासून राजकारणात सक्रिय आहात. आपला राजकीय प्रवास कसा झाला आम्हाला थोडक्यात सांगा. 1996ला माझं लग्न झालं आणि 1997ला महानगरपालिका अस्तित्वात आली पहिल्यांदा. आणि महापालिकेच्या पहिल्याच इलेक्शनला माझे पती श्री विठ्ठल पाटील निवडणुकीमध्ये उतरले आणि त्यांच्या प्रचारामध्ये मी हिरिरीनं भाग घेतला. आणि माहेरूनसुद्धा माझी राजकीय म्हणजे माहेरूनसुद्धा मला राजकीय वारसा आहे. माझे वडीलसुद्धा काँग्रेसचे चांगले कार्यकर्ते आहेत. उमरी तालुक्यामध्ये एक नामांकित कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात. आणि माहेरचाही वसा असल्यामुळे आणि विवाहानंतर याही ठिकाणी राजकीय परिस्थितीला मला सामोरं जावं लागलं. 2002ला विष्णुपुरी गणातून पंचायत समितीसाठी महिलेला आरक्षित झाली आणि त्यावेळेस सगळ्यांनी असं सांगितलं की संगीताला त्या ठिकाणी उभं करायचं. आणि 2002ला मी पंचायत समिती लढवली आणि 2002ला मी त्या ठिकाणी विजयी झाले. त्याच्यानंतर मला त्या ठिकाणी सभापती म्हणून 2 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. 2005 ते 2007 या 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी नांदेड पंचायत समितीचं सभापतीपद भूषवलेलं आहे. आणि त्या ठिकाणी काम करत असताना 33% महिला आरक्षणादरम्यान मला त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. आणि आपल्याला जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करायचं असं मी ठरवलं. आणि त्या पदाच्या माध्यमातून मी नांदेड तालुक्यामध्ये जवळपास 10 ते 11 गावं हागणदारीमुक्त केलेली होती. त्याचप्रमाणे गंगाबेटसारखं गाव पुनर्वसन करण्याचं कामसुद्धा मी माझ्या सभापतीपदाच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्या पदाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काम असेल, महिलांसाठी काम असेल, जे काही आपल्या अधिकारामध्ये आहे तो अधिकार वापरून मी प्रत्येकाच्या मतदारसंघातील प्रत्येकाचं काम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला होता. त्यानंतर मी लिमगाव गणातून जिल्हा परिषद निवडणूक लढवली. थोड्याफार फरकानं होईल ना माझा त्या ठिकाणी पराभव झाला. पण पराभव झाल्याच्या नंतरसुद्धा आम्ही घरी न बसता लोकांच्या संपर्कात राहिलो. आणि त्यानंतर मला महापालिकेला संधी मिळाली. 17 ते 22 ह्या कार्यकाळामध्ये मी नांदेड वाघाळा महानगरपालिकेचा प्रभाग 7 म्हणून नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे. आणि 2022 ते 23 या कार्यकाळामध्ये महिला बालकल्याण सभापती म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे मागच्या 10 वर्षापासून मी महिला काँग्रेसचं तालुका अध्यक्षपद पण सांभाळते. अशा प्रकारचं माझा राजकीय वाटचाल आहे. आणि ह्या दोन्ही पदाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी
असा दोन्ही भागातील काम करण्याची मला संधी मिळाल्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये काय अडचणी आहेत याचा पुरेपूर अभ्यास मी केलेला आहे. मॅडम, दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण अपक्ष तयारी करताना दिसत आहात, नांदेड उत्तरमधून इच्छुक आहात. कशी तयारी सुरू आहे आणि काय आपलं विजन आहे? येणाऱ्या ज्या विधानसभा आहेत त्या विधानसभेसाठी मी नांदेड उत्तर मतदारसंघामधून अपक्ष म्हणून तयारी करत आहे. जवळपास माझी तयारी पूर्ण झालेली आहे. मागच्या 4 महिन्यापासून म्हणजे लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वीपासून आम्ही तयारीत आहोत. आणि मग त्या तयारीच्या दरम्यान नांदेड उत्तरमध्ये जेवढी गावं आहेत, जवळपास 44-45 गावं आहेत, त्या 45 गावामध्ये माझं प्रत्येकाशी भेटून झालेलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही मित्रमंडळाच्या वतीने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत, ज्यामध्ये की रेनकोट वाटप असेल, आता पावसाळा झालेला आहे आणि आपल्या शहरामध्ये जे दूधवाले आहेत किंवा पेपर विक्रेते आहेत, भाजी विक्रेते आहेत, अशी जी सामान्य लोक आहेत त्या लोकांना एक पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून आम्ही रेनकोटचं वाटप केलेलं होतं. मग त्या माध्यमातून जवळपास 7,000 ते 8,000 लोकांशी आमचा संपर्क आलेला आहे. त्याचप्रमाणे वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल, कालचा उन्हाळा आपल्याला सगळ्यांनाच जाणवला आणि त्यामुळे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला होता. रक्तदान शिबिर झालेलं आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या संपर्कामध्ये आहोत. त्याचप्रमाणे आम्ही एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे की जो की आत्ताच आषाढीचा महिना चालू आहे आणि आषाढीच्या महिन्यामध्ये प्रत्येकाचीच एक आशा असते की पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्याची, पण प्रत्येकजण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. म्हणून आम्ही एक असा उपक्रम हाती घेतला की आपण जर प्रत्येकाच्या घरामध्ये एक विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती प्रत्येकाच्या हातामध्ये दिली तर वारीला नाही गेलं तरी या ठिकाणी त्यांना पांडुरंगाचं दर्शन होईल आणि त्यांनाही वारी केल्याचं समाधान होईल. म्हणून जवळपास 50,000 ते 51,000 आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या वाटप केलेल्या आहेत आणि आताही ते काम चालू आहे आमचं. त्यानिमित्तानं आम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचतो. हा एक उपक्रम आम्ही राबवलेला आहे. त्याच्यामुळे लोकांच्या संपर्कामध्ये आम्हालाही जाता आलं. एवढ्या लोकांपर्यंत आम्ही डोर टू डोर पोहोचत आहोत. आपण दोघांनीही काँग्रेस पक्षामध्ये निष्ठावंत म्हणून अनेक वर्षे काम केलेलं आहे. याशिवाय मग आपण अपक्ष म्हणून तर निवडणूक लढतच आहात. यत कदाचित महाविकास आघाडीकडून किंवा काँग्रेस पक्षाकडून आपल्याला संधी मिळाली तर आपण निवडणूक लढणार का? निश्चित. मागच्या 25 ते 26 वर्षापासून मी आणि माझे पती दोघंही आम्ही काँग्रेस पक्षामध्ये निष्ठेने काम करत आहोत. आणि माझ्याकडे मी आत्ताच सांगितलं की माझ्याकडे महिला काँग्रेसचं 10 वर्षापासून तालुका अध्यक्षपद आहे आणि आम्ही ज्या काही निवडणुका लढवल्या त्या आम्ही काँग्रेस पक्षाकडूनच लढवलेल्या आहेत. त्यामुळे निश्चित काँग्रेस पक्षाकडून किंवा महाविकास आघाडीकडून आम्हाला जर संधी मिळाली तर नक्कीच आम्ही महाविकास आघाडीकडून निवडणूक लढण्यास तयार आहोत. आपली तयारी सुरू आहे हे मतदारसंघात सगळ्यांनाच माहीत आहे, सगळ्या पक्षाच्या नेत्यांनाही माहीत आहे. महाविकास आघाडीशिवाय महायुतीकडून एखादी ऑफर आपल्याला आली होती का? नाही, तसा प्रयत्न झाला, पण आमची विचारधारा ही काँग्रेस पक्षाची जुळलेली आहे. पुरोगामी विचाराचे आहोत आम्ही. आणि मी आत्ताच सांगितलं की आम्ही 25 वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहोत. त्यामुळे इतर कुणाचा विचार करण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही महाविकास आघाडीकडून संधी मिळाली तर लढू, नाहीतर मग आमचा स्वतंत्र अपक्ष लढण्याचा निर्णय झालेलाच आहे. सध्याचे विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर यांनी रेकॉर्ड ब्रेक निधी आणला आहे. 2,000 कोटीपेक्षा जास्त निधी मतदारसंघात आला आहे असं आम्ही सोशल मीडियातून, प्रिंट मीडियातून पाहतो. आणि त्यांनी अनेक कामे देखील केली आहेत असं मतदारसंघामध्ये सांगितलं जात आहे. आपण याकडे कसं पाहता? आपण जे सांगताय की रेकॉर्ड ब्रेक निधी आलेला आहे, तो निधी फक्त कागदावरच आहे असं मला तरी वाटते. कारण मी मागच्या 4 महिन्यापासून मतदारसंघामध्ये फिरत आहे नांदेड उत्तरमध्ये आणि प्रत्येक गावामध्ये गेल्याच्या नंतर रस्त्याची अवस्था खूप वाईट आहे. शहरामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. आपण आपली नागरिक कृती समितीच्या माध्यमातून आपण उपोषणही केलं होतं मोरचौक ते पावडेवाडीच्या रस्त्यासाठी. तर आपल्यालाही त्या रस्त्याची जाणीव आहे. मी परवाच अंत्यविधीसाठी बोरगाव या ठिकाणी गेले होते.
तर त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर शेवटचा जो प्रवास माणसाचा असतो तो प्रवाससुद्धा म्हणजे 4 लोकांच्या खांद्यावर जाण्या इतपतसुद्धा रस्ता त्या ठिकाणी नव्हता. म्हणजे त्या प्रेताला ट्रॅक्टरमध्ये अक्षरशः ठेवून न्यावं लागलं. म्हणजे आता तुम्हीच विचार करा काय रस्त्याची अवस्था असेल. प्रत्येक गावामध्ये गेल्याच्या नंतर रस्त्याचा प्रश्न तोच आहे. म्हणजे अजूनही ग्रामीण भागामध्ये 2000 कोटी आपण जे सांगत आहात तेवढा निधी येऊनसुद्धा ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये रस्त्याची बकाल अवस्था आहे. त्यामुळं निधी कुठं आला आणि कुठं गेला ते आणणाऱ्याला माहिती. नांदेड उत्तर हा मतदारसंघ वेगळ्या पद्धतीचा आहे. काही ग्रामीण भाग आहे, काही शहरी भाग आहे. ग्रामीण भागाच्या कोणत्या मुख्य समस्या आहेत आपल्याला काय वाटते? नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये ग्रामीण आणि शहरी हा दोन्ही भाग आहे. ग्रामीण भागामध्ये जवळपास 44-45 गावं आहेत आणि नांदेड शहराच्या जवळ असूनसुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खूप अडचणी आहेत. जसं की आज शेतकऱ्याला रात्रीचा लाईट मिळत नाही. 8 दिवस रात्री आणि 8 दिवस दिवसा लाईट मिळतो. त्यामुळे त्यांना जर शेतीची कामे करायची असतील रात्री तर विजेचा सामना त्यांना करावा लागतो. मग कुठे पाणी द्यायचं असेल तर रात्रीचा लाईट ज्यावेळेस असते त्यावेळेस वन्य प्राण्याशी त्यांना सामना करावा लागतो. आपण बऱ्याचशा घटना पाहिलेल्या आहेत की साप चावून शेतकरी वारला किंवा एखादं डुकरानं त्याला चावा घेतला. अशा बऱ्याचशा घटना आपण पाहत असतो. त्याचप्रमाणे आता बियाणांचा प्रश्न आहे, खताचा प्रश्न आहे. आज खतावर 18% GST आहे. म्हणजे 1 लाखाचा जर एखाद्या शेतकऱ्यानं खत घेतला तर त्याला 18,000 रुपये GST द्यावी लागते. तर हे असे शेतकऱ्यांचे खूप प्रश्न आहेत. त्या प्रश्नावर नक्कीच वाचा फोडावी लागेल. बरं, याशिवाय मॅडम शहरी भाग जो आहे, शहरी भागामध्ये नेमके कोणते मुद्दे आहेत, प्रश्न आहेत? कारण आपण नेहमी फिरतात, आपल्यासाठी हा जुनाच एरिया आहे. काय वाटतं आपल्याला? मी 5 वर्ष झालं नगरसेविका म्हणून काम करते आणि शहरामध्ये मोठा प्रश्न आहे कचऱ्याचा. त्याचप्रमाणे ट्रॅफिकचा आहे प्रश्न. आज आपण शहरात पाहिलं तर कुठल्याही भागामध्ये आज कचऱ्याचे आपल्याला ढिगारी दिसतात. आपला जो कॅनल रोड आहे त्या कॅनल रोडवर सकाळी लोक मॉर्निंग वॉकसाठी येत असतात. खूप लोक आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ह्या रस्त्यावरून फिरत असतात. तर लोकांना आरोग्याच्या काळजी घेण्यासाठी फिरत असतात पण त्या ठिकाणी सगळ्या कचऱ्याची त्यांना सामना करावा लागतो. कचऱ्याची ढिगारी त्या ठिकाणी पडलेले असतात. शहरामध्ये कुठेही जा आपण त्या ठिकाणी कचऱ्याची ढिगारी आहेत. त्याचप्रमाणे ट्रॅफिकचा प्रश्न आहे. नांदेड हे शैक्षणिक हब झालेलं आहे. त्याच्यामुळे शिक्षणासाठी लोक शहरातून किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यातून सुद्धा या ठिकाणी लोक येतात आणि इथे आल्याच्या नंतर ट्रॅफिकचा त्यांना म्हणजे शहरातील लोकांना सामनाच करावा लागतो. लोकसंख्या शहरामध्ये खूप झालेली आहे. मग त्यासाठी ट्रॅफिकचा प्रश्न सोडवण्यासाठी आता आपल्या ह्याच्यामध्ये वजिराबाद चौकातला प्रश्न असेल किंवा मग चैतन्यनगरचा जो चौक आहे त्या ठिकाणी सुद्धा कोंडीला सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे आपलं छत्रपती चौकामध्ये या ठिकाणी कोंडी नेहमीच होत असते. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल होणं हे गरजेचं आहे. जो आपला वर्कशॉप ते शिवाजीनगरचा जो रस्ता आहे किंवा कलामंदिरपर्यंतचा रस्ता आहे ह्या रस्त्यावर उड्डाणपूल होणं गरजेचं आहे. त्याशिवाय रस्त्याची कोंडी सुटणार नाही. त्याचप्रमाणे शहरातले जे रस्ते आहेत ते खूप अरुंद झालेले आहेत. जेव्हा गुरुतागद्दीचा कार्यक्रम झालेला होता त्या कार्यकाळामध्ये नेदरलँडच्या धर्तीवर जे रस्ते त्या ठिकाणी झालेले होते मग त्याच्यामध्ये सायकल ट्रॅक असेल, तुमचा वॉकिंग ट्रॅक असेल आणि वाहनांसाठी रस्ता ती अशी विभागणी झाल्यामुळे जो वाहनांसाठी रस्ता आहे तो छोटा झालेला आहे. त्याच्यामुळे त्याही कारणामुळे या ठिकाणी ट्रॅफिक वाढते. म्हणून रस्त्यांचे रुंदीकरण होणं हेही गरजेचं आहे या ठिकाणी असं मला वाटते. सरकार आता योजनांचा पाऊस पाडत आहे. सरकार सुद्धा इलेक्शन मोडमध्ये देखील आलेलं आहे. तर लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ योजना आल्यात, ह्या सगळे जे फंडे आहेत ते या विधानसभेत चालतील का? निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता सरकारने वेगवेगळ्या घोषणांचा पाऊस पाडलेला आहे. जसं की आताच लाडकी बहीण योजनेचे 3-3 हजार लोकांच्या खात्यात आलेत असं जाहिरातीतून आम्हाला कळते. नेमकं आलेत का नाही माहिती नाही.
पण ह्या जाहिरातीच्या माध्यमातून आपण ते पाहत आहोत की 3-3 हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमाबाद झाले. आणि लाडका भाऊ योजना तशीच ह्याच्याप्रमाणेच लाडका भाऊ. पण ह्या योजना मला वाटते योजना आणण्यापेक्षा तुम्ही लाडक्या बहिणींची सुरक्षितता महत्त्वाची आहे. परवाच कोलकातामध्ये जी घटना घडली, तर ह्या घटनेमुळे आपण लोकांच्या खात्यात पैसे न टाकता त्यांना सुरक्षितता द्या, त्यांच्या हाताला काम द्या, रोजगार द्या. पण ही योजना मला नाही वाटत की निवडणुकीमध्ये काम करेल. मॅडम, आपल्याला जर विधानसभा नांदेड उत्तरमधून संधी मिळाली, आपण आमदार झालात, तर आपल्याकडे काही ब्लूप्रिंट आहे का, काय विजन आहे? आपल्याला जर संधी दिली तर आपण या लोकांना कसा न्याय देऊ शकता? नांदेड उत्तर मतदारसंघामधून आपण जसं म्हणाल की तुम्हाला जर संधी मिळाली तर निवडून आल्याच्यानंतर आपल्याकडे काय ब्लूप्रिंट आहे. जसं की मी अगोदरच सांगितलं की रस्त्यांची खूप मोठी प्रश्न आहेत, ग्रामीण भाग असो की शहरी भाग असो. रस्ते होणं गरजेचं आहे, त्यामुळं दळणवळण सुधारेल आणि लोकांचा शहराशी संपर्क त्यामुळे वाढेल. त्याचप्रमाणे चांगलं आरोग्य मिळणं आवश्यक आहे. आज नांदेड शहरामध्ये खाजगी हॉस्पिटल खूप आहेत, पण खाजगी हॉस्पिटलची जी काही फीस असते, जो काही खर्च असतो, तो सामान्य लोकांना परवडत नाही. म्हणून त्यांना विष्णुपुरीला जावं लागतं शासकीय दवाखान्यामध्ये. पण त्या ठिकाणी जाण्यासाठी जो खर्च येतो, वेळ वाया जातो लोकांचा, तर हेही लोकांना परवडत नाही. त्यामुळे आता इथे नांदेड उत्तरमध्ये आमदार साहेबांनी दवाखान्याची जी बिल्डिंग या ठिकाणी 100 खाटाचा दवाखाना येणार हे 5 वर्षापासून सांगत आहेत, पण अजूनही तो दवाखाना झालेला नाही. जर याही भागामध्ये दवाखाना झाला एखादा चांगला 100 खाटांचा, तर लोकांना जो खाजगी दवाखान्याचा जो भार पडतो तो या ठिकाणी शासकीय दवाखाने आल्यामुळे होणार नाही. म्हणजे लोकांना चांगली सुविधा देणं, हेही आरोग्य सुविधा देणे हेही गरजेचं आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक अभाव, आज ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या आहेत त्या शाळांची बकालावस्था झालेली आहे. शाळेला बिल्डिंग नाहीत, जरी बिल्डिंग असेल तरी त्या ठिकाणी शिक्षकांची संख्या 4 वर्ग असतील तर 1 शिक्षक त्या ठिकाणी असतो. हे शैक्षणिक बाबतीतसुद्धा खूप म्हणजे त्याच्यामध्ये काम करण्याची गरज आहे. नांदेड उत्तरमधील बराचसा भाग हा ग्रामपंचायतमध्ये येतो. शहरीकरण मात्र भरपूर झालेलं आहे. मोठ्या मोठ्या बिल्डिंगी आहेत, मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत, डीमार्टसारखे मोठे राष्ट्रीय पातळीवरचे उद्योग देखील इथं आलेले आहेत. तर काय वाटतं, ग्रामपंचायत ही फॅसिलिटी देऊ शकते का, का हा जो शहरीकरणाचा भाग आहे तो महापालिकेत जायला पाहिजे? आपल्याला काय वाटतं? नांदेड उत्तरमधला बराचसा भाग ग्रामीण भागात जरी असला, पावडेवाडी ग्रामपंचायत मध्ये बऱ्याचशा नगराची निर्मिती झालेली आहे, पण या ठिकाणी पुरेपूर सुविधा ग्रामपंचायत देऊ शकत नाही. आणि मी जेव्हा ह्या भागामध्ये फिरते त्यावेळेस बऱ्याच लोकांनी सांगितलं की या ठिकाणी रस्ते नाहीत, कचऱ्याची गाडी येत नाही, पाण्याचा प्रश्न आहे. आता परवा जो पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता, ते एक दीड महिना त्या ठिकाणी पाणी येत नाही, कचऱ्याची गाडी 8-8 दिवस येत नाही. तर ह्या सगळ्या ज्या सुविधा आहेत ते ग्रामपंचायत पुरवू शकत नाही, कारण ग्रामपंचायतकडे तेवढं मॅनपॉवर नाही, कर्मचारी नाहीत. त्यामुळे ह्या सुविधा लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. म्हणून मला असं वाटते की ही जी नगरं आहेत ह्या नगरांनी महापालिकेमध्ये समाविष्ट व्हावं आणि जे मूळ गाव आहे त्या गावाला ग्रामपंचायत ठेवावी. असं करायला काही हरकत नाही असं मला तरी वाटते. बरं मॅडम, आता लवकरच विधानसभा येऊ घातली आहे. आपण संभाव्य उमेदवार आहात. उमेदवार या नात्याने आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून नांदेड उत्तरच्या किंवा नांदेड शहरातील जनतेला काय आवाहन करसाल? येणाऱ्या विधानसभेसाठी मी माझं नशीब जनतेसमोर घेऊन येत आहे. लोकांच्या मनातील आमदार कसा असावा, तर जनतेला माझी एकच विनंती राहणार आहे. मी मागच्या 25 वर्षापासून राजकारणामध्ये आहे आणि
राजकारणाच्या माध्यमातून वेगवेगळी पदं मी भूषवलेली आहेत आणि जी काही मी सभापती पदाचा कार्यकाळ असेल, महापालिकेचा कार्यकाळ असेल, ह्या दोन्ही कार्यकाळामध्ये जनतेने आशीर्वाद दिल्यामुळे मला ही पदं मिळाली आणि त्या दोन्ही पदाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचं मी काम केलेलं आहे. खरंच आपल्याला असं वाटत असेल की मी आपली सेवा केलेली आहे, तर येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपला आशीर्वाद, आपलं सहकार्य माझ्या पाठीशी राहू द्यावं. निश्चित आपल्या सहकार्यामुळे, पाठबळामुळे मी येणाऱ्या विधानसभेमध्ये जिंकून येईल. अधिक विकासात्मक कामे करून शेतकऱ्यांच्या बाबतीत जे प्रश्न असतील, विजेचे प्रश्न असतील, शैक्षणिक प्रश्न असतील, हे सोडवण्यासाठी एका सक्षम उमेदवाराची गरज असते आणि तो सक्षम उमेदवार मी आपल्यासमोर येत आहे आणि आपण आशीर्वाद दिल्याच्या नंतर नक्कीच नांदेड उत्तर मतदारसंघाचा काय पायलट मी करेन एवढी आपल्यासमोर ग्वाही देते. थांबते. नांदेड उत्तरमधून जर मला संधी दिली तर निश्चितपणे मी नांदेड उत्तरचा काय पालट करेल असं रोखठोक मत संगीताताई डक यांनी व्यक्त केलं आहे. दर्शको, ही मुलाखत आपल्याला कशी वाटली जरूर आम्हाला कळवा. आपल्या काही समस्या असतील त्या ताईच्या मार्फत जर सुटणार असतील तर निश्चितच कमेंट करा. त्या कमेंट देखील आम्ही मॅडमपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचू. मॅडम, आपण आम्हाला वेळ दिलात, आमच्या इथं येऊन चर्चा केली. मी आपला अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. आपण मला माझे विचार व्यक्त करण्याची ह्या चॅनलच्या माध्यमातून संधी दिली, त्याबद्दल मी राजमुद्रा न्यूज लाईव्हचे आभार मानते. धन्यवाद. तर दर्शको, ह्या होत्या नांदेड उत्तरमधून इच्छुक उमेदवार सो संगीताताई विठ्ठलराव डक यांची मुलाखतच आपण घेतली. मुलाखत कशी वाटली जरूर कळवा. दर्शको, समाजमुद्रामध्ये आपण नेहमीच मान्यवरांना बोलत असतो, त्यांच्याशी चर्चा करत असतो. पुढील कार्यक्रमात एका नवीन मान्यवरासोबत भेटूया. तोपर्यंत मी येथेच आपली रजा घेतो. कुठे जाऊ नका, बघत राहा फक्त आणि फक्त राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद.